ग्रंथाबद्दल महाराज काय सांगतात? श्री ब्रह्मचैतन्य गोंंदावलेकर महाराज सांगतात संतांचे ग्रंथ. नमस्कार. आज 13 एप्रिल. आपण अनेकदा ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा संतांचे इतर ग्रंथ वाचतो. तर ते संतांनी ग्रंथ का लिहिले आणि ते कसे वाचले पाहिजेत? आजच्या प्रवचनात गोंंदावलेकर महाराज आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देतात. संतांचे ग्रंथ केवळ शब्द नाहीत, तर ते साक्षात ज्ञान आहे. महाराज म्हणतात की संतांना वेदाचे मर्म आपोआप समजते. संतांनी एकदा ग्रंथ लिहिला की कोणत्या पानावर काय आहे, ते पान नंबर किती आहे, ते सर्व संतांना माहीत असते. हे माहीत असते, पण ते पाठ केले नसते. पण त्यांना त्या विषयाचा गाभा पूर्णपणे माहीत असतो. जशी एका लहान मुलाची बोबडी बोली फक्त त्याच्या आईला समजते, तसेच कठीण वाटणारे परमात्माचे ज्ञान संत हे आपल्याला सोप्या भाषेत सांगतात. संतांना स्वच्छ ग्रंथांची गरज नसते, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या बुद्धीची खात्री पटवून देण्यासाठी ते ग्रंथ लिहितात, जेणेकरून आपण परमात्म्याच्या मार्गावर चालायला हवे. पण ग्रंथ वाचताना आपली मते बाजूला ठेवून संतांना काय सांगायचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजकाल अनेक लोक इतरांना सांगण्यासाठी किंवा म्हणून ग्रंथ वाचतात. पण महाराज म्हणतात संतांचे ग्रंथ वाचताना मी हे माझ्या कल्याणासाठी वाचत आहे आणि मला हे कृतीत आणायचे आहे, ही भावना महत्त्वाची आहे. केवळ वाचनापेक्षा ते आचरणात आणणे हे श्रेष्ठ आहे. महाराज एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की संत या जगात वावरताना देहाची स्मृती एखाद्या सावलीप्रमाणे ठेवतात. संसारातील सुखदुःखांचा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही. ते लोकांमध्ये राहून एकांतात असतात, कारण लोकांच्या संपर्काने त्यांची शांती कधीच ढळत नाही. उलट सर्वांविषयी त्यांच्या मनात असलेला आपलेपणा हाच खरा परमात्माचा पाया आहे. आजच्या प्रवचनाचा मुख्य संदेश हाच आहे की कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचावा, तर त्या वाचनाचे सार्थक होईल. मित्रांनो, संतांचे विचार केवळ ऐकू नका, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. आज 13 एप्रिल. संतांचे ग्रंथ या प्रवचनात महाराज सांगतात की कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचावा. हे होते आजचे प्रवचन. आजचे हे प्रवचन तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.